दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी व कोलमडलेली आरोग्य सेवा बळकट व्हावी या उद्देशाने आमदार आमशा पाडवी यांच्या स्थानिक आमदार निधीतून आज 8 नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले। यामध्ये 3 रुग्णवाहिका धडगाव तालुक्यासाठी तर 5 रुग्णवाहिका अक्कलकुवा तालुक्यासाठी देण्यात आल्या आहेत। यापूर्वीही धडगाव तालुक्यात 5 रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले होते। आजच्या 8 रुग्णवाहिकांसह आतापर्यंत एकूण 13 रुग्णवाहिका दुर्गम भागातील आरोग्य सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या उपक्रमामुळे आदिवासी व दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे। यावेळी आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की दुर्गम भागात अनेकदा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होतात आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने जीवितहानी होण्याच्या घटना घडतात। अशा घटना टाळण्यासाठी आणि प्रत्येक रुग्णाला वेळेत वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येत आहे। पुढील काळात ग्रामीण व अतिदुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणखी 10 नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची घोषणाही आमदार आमशा पाडवी यांनी केली। या निर्णयामुळे नंदुरबार जिल्ह्यातील विशेषतः अक्कलकुवा आणि धडगाव सारख्या दुर्गम भागातील आरोग्य सेवेला मोठा आधार मिळणार असून स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। आता जेव्हापासून मी विधान परिषदवर आलो तेव्हा सुद्धा मी 5 ॲम्ब्युलन्स दिल्या होत्या। त्याच्यानंतर मागच्या ज्या आठवड्याला आपण धडगावला अजून 5 ॲम्ब्युलन्स दिल्या आणि आज 8 ॲम्ब्युलन्स आहे। ॲम्ब्युलन्स देण्याच्या कारण एकच आहे, कारण सरकारी जे व्यवस्था आहे त्याच्या 108ला किंवा 102ला फोन लावल्यानंतर टेमावर राहते नाही राहते किंवा दारावर जातो किंवा नाही जातो। पण मला असं वाटलं की आपण जे ॲम्ब्युलन्स देतो आहे या ॲम्ब्युलन्सने एक जीव बी वाचला, आपल्याला समाधान वाटेल का आपण दिलेले जे ॲम्ब्युलन्स आहे कुठेतरी समाजासाठी कामात येतं। ते अतिदुर्गम भागामध्ये सर्पोटास किंवा गरोदर माता किंवा ॲक्सिडेंट अर्जंटमध्ये काय राहिला तर त्यांना सरकारकडे जे सिव्हिल आपले जिथे उपकेंद्र आहे किंवा आपल्या तालुक्याच्या जे मेन ठिकाणी तिथे ते आरोग्याची व्यवस्था उभी राहते। ॲम्ब्युलन्स लावला टेमावर राहत नाही, म्हणून मी एकच निश्चित केलं माझ्या सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि आम्ही विचार केला की आपण काय याच्यासाठी काय करायला पाहिजे। पारायी व्यवस्था जेव्हा चौकडोलीने बंबूने घेऊन जातात आपण त्यांना रस्ते आमच्याकडे 50% नाही आहे, एक गोष्ट 100% खरी आहे आणि म्हणून आम्ही विचार केला की जिथे जिथे एरियामध्ये द्यायला पाहिजे तर तसं आम्ही एक आज जे ॲम्ब्युलन्स देणार आहे। आता अतिदुर्गम भाग सेंदुरी, आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे तर शेवटचे टोक तर आपण आज त्यांना सेंदुरी ग्रामपंचायतला जेव्हा मी MECBच्या 133 KVच्या उद्घाटनाला गेलं तेव्हा तिथल्या महिलाने मागणी केली होती की दादा आम्हाला एक ॲम्ब्युलन्स दिली असते तर चांगलं झालं असतं, तर आपण त्यांना एक देतो। त्याच्यानंतर दुसरा कोपरा आहे वडफळ पहाडमध्ये, तर त्यांना सुद्धा आपण एक ॲम्ब्युलन्स देतो आणि तिसरी आम्ही सिव्हिल उतारा या कोपऱ्यात आहे ते आणि बाकी मग 5 या सपाटी एरिया आपण एक ग्रामपंचायतला देतो, कारण याची व्यवस्था देखभाल हा ग्रामपंचायत बघायला पाहिजे किंवा त्यामधलं जर त्याने ठराव करून दिले की बाबा आमच्याकडून या व्यक्तीकडे हे ॲम्ब्युलन्स राहील आणि तो जर सामान्यामध्ये सक्षम राहिला, काय ॲम्ब्युलन्स दिल्यानंतर टेमावर एखाद पेशंट आला त्या पेशंटकडे 1 रुपया आहे किंवा नाही आहे तरी त्याला जर ॲम्ब्युलन्स मागितले तर तो सामनेवाला ज्याच्याकडे ठेवले तर तो स्वतः डिझेलची व्यवस्था करून त्या पेशंटला थेटपर्यंत जीव वाचवण्यासाठी मदत करायला पाहिजे। म्हणून हे आपण सगळ्या जेवढ्या ॲम्ब्युलन्स 8 आहे 8ही आपण ग्रामपंचायतला देतो।